नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये। आजचा आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो अगदी झटपट पण खायला खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे। तर सुरुवात आपण पीठ मळण्यापासून तयार करणार आहोत। तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता पाणी घालून याचं आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतो पीठ आपलं मळून तयार आहे। वरती थोडंसं तेलाने याला कवर करून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला 10 मिनिटे भिजण्यासाठी व्यवस्थित ठेवायचं आहे। पीठ आपलं व्यवस्थित मुरत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे मी 3 उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची, कांदा आणि त्याचबरोबर ग्रेट केलेलं गाजर आणि कोथिंबीर घातलेली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता। आता यामध्ये काही बेसिक मसाले आपण वापरणार आहोत। तर चिली फ्लेक्स घातलेले आहेत, चवीनुसार मीठ इथे आपण वापरायचं आहे, चाट मसाला घालायचा आहे आणि इथे आपण धने पावडर वापरणार आहोत। तर एवढेच सामान इथं आपल्याला लागणार आहे। अगदी घरातील किरकोळ साहित्य वापरून आज आपण नाश्त्यासाठी अगदी हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत। हे सगळं सामान सगळ्यांच्याच घरी असतं, त्यामुळे बनवायला हा नाश्ता खूप सोपा आहे आणि झटपटसुद्धा आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता यासाठी लागणारं आपण कोटिंग तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे मैदा घेतलेले आहे, कलोंजी घालायची आहे आणि पांढरं तीळ घालायचं आहे। त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि अगदी थोडीशी आपल्याला कट करून कोथिंबीर आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे, जास्त मिठाचा इथे वापर करायचा नाही। पाणी घालून याची आपल्याला अगदी सैलसर अशी स्लरी बनवून घ्यायची आहे। आपला नाश्ता अजून छान क्रिस्पी व्हावा यासाठी ही स्लरी बनवून घेण्यात आलेली आहे। तर इथे 10 मिनिटानंतर पीठसुद्धा आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता पिठाचे आपण 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि याची आपण नेहमीप्रमाणे जशी पोळी लाटतो अगदी त्याप्रमाणेच ही पोळी लाटून घ्यायची आहे। मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या गडबडीमध्ये झटपट काय बनवायचं असेल तर हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे। अजिबात जास्त मेहनत करायची ह्या नाश्त्यामध्ये गरज नाही, अगदी झटपट तयार होतो। तर इथे बघू शकतो आपण छोट्या छोट्या पुऱ्या याच्या मी बनवून तयार केलेल्या आहेत आणि आता त्यातील 1 पुरी आपण घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्याप्रमाणे मधोमध सारण भरून घ्यायचं आहे। सारण जास्त भरायचं नाही, नाहीतर नाश्ता आपला व्यवस्थित पॅक होणार नाही, नाहीतर तेलामध्ये मिश्रण सुटू शकतं। तर दोन्ही बाजूने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। पाण्याने व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता याला आपण मोमोजचा आकार देणार आहोत। तर तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता, पण दिसताना छान असलं की मुलं अगदी आवडीने खातात आणि आपण गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे हा नाश्ता खायला खूप हेल्दी आहे। तर अशा प्रकारे हा नाश्ता जर बनवला तर त्यानिमित्ताने मुलंसुद्धा भाज्या खातील आणि चवीला तो खूपच मस्त आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करून पहा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला 1 लाईक आणि 1 छोटीशी कमेंट नक्की करा। रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते, तुमचं 1 छोटीशी लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तर अशाच प्रकारे मी ह्या सर्व पुऱ्यांचे मोमोज बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता याला किती छान आकार आलेला आहे आणि दिसताना आपले मोमोज किती छान झालेले आहेत। तर आता आपण सुरुवातीला जी स्लरी बनवून ठेवलेली त्या स्लरीमध्ये हे व्यवस्थित आपल्याला घोळवून घ्यायचं आहे, जेणेकरून याला डबल कोटिंग तयार होईल आणि तेलामध्ये तळल्यावरती हा नाश्ता अजूनच छान क्रिस्पी होईल। आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे। तेल आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही, मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता आपल्याला मीडियमच फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत दोन्ही बाजू आपल्याला छान गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आवडली का, त्याचबरोबर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे आपण अगदी घरातील किरकोळ सामान वापरून ही रेसिपी बनवलेली आहे। हेल्दी आहे, त्याचबरोबर अगदी झटपट तयार होणारी आहे। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा पाहुणे मंडळी कोणी येणार असतील तरीसुद्धा हा नाश्ता बनवू शकतो आपण। अजिबात वाटणार नाही की आपण यामध्ये चपातीचं पीठ वापरून हा नाश्ता बनवलेला आहे। एवढा खायला हा मस्त आणि तितकाच चविष्ट आहे। तर अशा प्रकारे आपण याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर बघू शकतो आपण याला छान रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण 5 मिनिटानंतर बघू शकतो याला छान रंग आलेला आहे। हा नाश्ता भाजायला कमीत कमी 5 ते 6 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। तर आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण हा काढून घेऊया। तर तुम्ही हा नाश्ता असाही खाऊ शकता, याला कोणत्याही सॉसची गरज नाही, असाही हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडली तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। धन्यवाद।